विस्थापित कुटुंबातनं विद्याताई आहेत. तर विद्याताईंना हे सगळं राजकारण किंवा हे सगळं नवीन आहे. तुम्ही एक जुने राजकारणी असाल गावातले, तर काय तुम्ही सल्ला द्याल त्यांना गावाच्या बाबतीत? काय नाही, आपले पाय भुईला ठेवून काम करावं. एवढंच आहे तर ह्यांनी काय केलं, बायकाच उठून उभा केल्या आणि नवरा भिकल लावलं म्हणून नवरा 1000 रुपये लागलं. खरं बायकांना उठून बसल म्हणजे महिन्याला त्यांना दिले 1500 रुपये हा आणि नवऱ्याची जाणी जाबून पुऱ्या जिल्ह्यात दिलाय. 50 कोटी काय गर्णिकावाला दिला नाही ना, किंवा ह्या जिल्हा परिषद गटात दिला नाही ना. नमस्कार, आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यातील शेवटचं टोक असणाऱ्या घरणिकी गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या समेत काही ग्रामस्थ आहेत. तर आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडं सगळीकडे हाय व्होल्टेज म्हटली जाणारी लढत या जिल्हा परिषद गटामध्ये, निंबोडी जिल्हा परिषद गटामध्ये होत्या आणि निंबोडी जिल्हा परिषद गटातीलच घरणिकी या गावामध्ये आलेलो आहे. आपल्या समेत ग्रामस्थ आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? शिवाजी राजाराम बेरगाव. बर. आता ही जी निवडणूक आहे तुम्ही बघताय, कशी आहे निवडणूक? निवडणूक काय एवढं काय निवडणुकीचा अडचणीचा विषय नाही. विद्या मॅडम 1001% निवडून येणार आहेत. विद्याताई का हो? हा, सुशिक्षित आहेत. बर. तर आता मी काय म्हणतोय, ब्रह्मानंद पडळकर, गोपीचंद पडळकर राज्याचं नेतृत्व करते दोघं बंधू. तर ह्या जर मतदारसंघामध्ये त्यांना जर फटका बसला तर राज्याचं नेतृत्व डॅमेज होईल. ते त्यांचा विषय, त्याच्याशी आपल्याला काय करायचं. विद्याताईंनी काय काम केले? विद्याताई ही हुशार आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे स्वतःच्या स्वखर्चातून ते कार्य त्यांनी आज 5-6 महिने जवळजवळ नाही म्हणजे कितीतरी लोकांना त्यांनी मदत केलेली चांगल्या पद्धतीची. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, सर्व विभागात त्यांनी चांगली मदत केलेली आहे. मागल्या काही काळामध्ये त्यांच्यावरती टीका पण करण्यात आल्या की बाबा ते अधिकारी आहेत आणि ते लोकांची वेगळ्या पद्धतीची लूट करून ते हे करतात समाजसेवा. हे चुकीचं आहे. आता ते अधिकारी असल्यामुळे ह्यावर बोलले नाहीत, तर काय म्हणजे हे टीकेत तथ्य आहे का? नाही तथ्य. तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून काय सांगाल? ग्रामस्थ म्हणून काय सांग, मी माझ्या गावातल्या किंवा निंबूड गटातल्या लोकांना एकच सांगेन की विद्याताईंना सर्वांनी भरघोस मतानं निवडून आणावं. आता म्हणजे निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, झालंय म्हणजे जाहीर झालंय, सगळं झालंय. तर विद्याताईंना कोणत्या प्रश्नाची जाण आहे असं मला वाटतं? सर्व प्रश्नाची जाण आहे. पडळकर बंधूंचा इकडचा अलीकडचा प्रवास बघितला तर जरा म्हणजे ज्या कुटुंबामध्ये घराणेशाही पण बोलली जाते आणि विस्थापित कुटुंबातनं विद्याताई आहेत. तर विद्याताईंना हे सगळं राजकारण किंवा हे सगळं नवीन आहे. तुम्ही एक जुने राजकारणी असाल गावातले, तर काय तुम्ही सल्ला द्याल त्यांना गावाच्या बाबतीत? काय नाही, आपले पाय भुईला ठेवून काम करावं. नमस्कार. नमस्कार. नाव काय? शहाजी घाडगे. तर आता तुम्ही गाव कुठलं? घरणिकी. तर आता घरणिकीमध्ये कसं वातावरण आहे? घरणिकीमध्ये धनुष्यबाणाचं वातावरण आहे सगळं. धनुष्यबाण. हो, मोठे का ताई धनुष्यबाण येणार. का? मोठे ताईचं नाव आहे, त्यांनी कामं केली चांगली, बरं. त्यांच्यामुळे तेच येणार. बरं. इथलं वातावरण सगळं त्यांच्याच बाजूने आहे. म्हणजे पडळकर बंधू राज्याचं नेतृत्व करतात. राज्यात नेतृत्व करते तर पण हिथं मोठे ताईंचं चालणार तुमच्या तालुक्यातला माणूस राज्यात पुऱ्या आहे नाही. राज्यात आहे की पुऱ्या, पण आपल्या गावातलं वातावरण ते मोठे ताईच्या बाजूनच आहे ना. त्याच्यामुळं त्यांनी चांगली कामं केलीत मागल्या चांगली कामं केलेली आहे त्यांनी, त्यांच्यामुळे सगळी माणसं त्यांच्याच मागे जाणार. आता तुम्ही ज्यावेळेस गावात पारावर चर्चा करता तालुक्याच्या राजकारणावर बोलत असाल तुम्ही. तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेचा मागल्या काही काळात दबदबा होता, नगरपंचायतला जरा फटका बसला, तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेवर होईल का? नाही, जिल्हा परिषदेवर नाही होणार त्याचा फटका. जिल्हा परिषदेला आता नाव चांगलं झालंय, बाबर साहेबांनी चांगलं केलेलं आहे, त्याच्यामुळं आता ते धनुष्यबाण चांगल्या ह्यानं जिंकून येईल अशी अपेक्षा आहे आमची सगळ्यांची. नमस्कार. नमस्ते. नाव काय तुमचं? जावेद जमुद्दीन काजी. तर आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषदेची, कसं आहे वातावरण? वातावरण विद्याताई मोठे. आता ह्याच भागात म्हणजे सगळीकडे हाय व्होल्टेज आहे ही निवडणूक आणि यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या भाऊजाई पण उभा आहेत की. बरोबर आहे का? विद्याताई का? विद्याताई म्हणजे शिवसेनेत नाही, त्या शिवसेनेचं काम बी आहे पहिल्यापासून इथं घरणी गावात. बरोबर. ते सर मग
विद्याताई मोठेच जास्त वेळ घेणार करणे गावात. बरोबर. आता तालुक्याचं राजकारण बघितलं तर शिवसेनेला नगरपंचायतला फटका बसलाय, त्याचा परिणाम होईल का जिल्हा परिषद? नगरपंचायत जिल्हा परिषदचा काय संबंध? नगरपंचायत जागी, जिल्हा परिषद जागी. आता टीका होत्या की 6 महिन्यापूर्वी विद्याताई आल्या आणि ते आता निवडणुकीला उभा राहिल्या. आता कोणतरी काय नवीन काय ही विद्याताई 6 महिने आल्या, आता महादेव काय कधी आल्या? तर एकंदरीत तुमचं मत? विद्याताई 6 महिन्या अगोदर तर त्यांनी काम चालू केले. बर. भले ते उमेदवारी अर्ज असो किंवा नसो, म्हणजे उमेदवारी फायनल नसो, त्यांनी ते साध्य फाउंडेशन मधनं काम तरी चालू केलं. महादेव काय की आता निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा त्यांनी काम चालू केलं. काम चालू केलं नाही असं नाही, पण त्यांनी निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर काम चालू केलं. 50 कोटी निधी ब्रह्मानंद पडळकरांनी दिलता मागं. पुऱ्या जिल्ह्यात दिलाय. 50 कोटी काय घरणी गावाला दिला नाही ना, किंवा ह्या जिल्हा परिषद गटात दिला नाही ना, असा नाही ना विषय. एकंदरीत विद्याताई. हो, एकंदरीत विद्याताई. गावात कसं आहे? गावात विद्याताई चालू. कितीच्या लीडनं? तरी 60-40 होईल. 60% विद्याताई. होय. नमस्कार. नाव काय आपलं? प्रताप लालच तोरणे. आता वातावरण कोणाचं आहे गावात? मोठे मॅडम. मोठे मॅडम कसं काय? मोठे मॅडमचं वातावरण जाम आहे. मोठे मॅडमचं काम आहे का? हो, काम म्हणजे ते निवडून आले तर काम काय पण करू शकते. आता काय काम केली? काम करते ते, घरोघरी येते ते. 5-6 महिने पहिलेच आधी म्हणजे येणं जाणं आहे त्यांचं. ते आता माधवी काकी म्हणून निघून राहिले. आहे ते की. त्यांचं काम कसं आहे? ते पण पहिल्यांदाच उभं राहिले. त्या दोन्हीमध्ये चांगलं कोण काम करणार? विद्याताई करणार. का हो? विद्याताई कसं काय? विद्याताई कसं काय? आणि काय करतील असं गोपीचंद पडळकर माहित आहे तुम्हाला? होय, ते पण करतात ना काम. काम करते ती. पण आता लक्ष आम्ही पॅनल धरून केलेलं आहे. पंचायत समितीला कोणाला? पंचायत समितीला आमच्यातली सीट आहे, मेटकरी. कुठलं? शिवसेनेला? शिवसेनेत. पंचायत समितीला इकडं लोक म्हणतात फुडून मतदान होणार. हा, खाली पंचायत समितीला गावातल्याला आणि वर बंडुकातोरे. हा. बघू पुढच्या पुढे काय तरी विद्याताईच तर. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. बोला की. आम्ही दारू पिणारे फुल पहिल्यांदा बोलतोय. हा, कॅमेरा चालू असता तरी. हा, बोला. आता काय म्हणतो? नाव काय? पप्पू कुंभार. पप्पू कुंभार. हा. आता कसं आहे वारं? हे राजकारणात मला काय माहित नाही. मी शेतकरी माणूस आहे. ते शेतीत काय केलंय? द्राक्ष 1 एकर, डाळिंब 1 एकर, गहू ज्वारी. पीक खताचे दर वाढवल्यात म्हणतात मोदी सरकारने, खरं आहे का? पण त्यानं वर काढलंयच कुणाला? ते 1 तास ट्रॅक्टर चालवला की 1200 रुपये दर. हा, खताची गोण घ्याय गेला 1600 रुपयाला आहे. गव्हाची गोण घ्याय गेला 250 रुपयाला आहे. कसा शेतकऱ्यांना जगायचं? बरोबर. नाही, कुठल्या चॅनल असू द्या, नाही तर मोदीचं समोर लावून मला उभा करा, मित्र विचारतो. पण मी काय म्हणतोय आता निवडणूक आहे सगळीकडे. होय, आता भाजपला मतदान करायचं, शिवसेना करायचं? आम्ही कुणालाच करणार नाही. का तर आमच्या घरी चालेल, मग ह्याची कशाला मतदान करू? पहिला प्रश्न माझा. तुम्ही नोटाला मारणार? नोटा म्हणजे आम्ही बेकार नाही. पैसे काय बेकार नाही. आम्ही कष्ट करतो. पैसे नव्हते, एक ऑप्शन आहे नोटा म्हणून. आम्ही सांगतो पैशाविषयी आम्ही सांगतो, नोटा सुद्धा आम्ही करत नाही. आणि एवढं साहित्य ह्यांनी काय केलं, बायकाची उठून उभा केल्या आणि नवरा भिकल लावलं म्हणून नवरा 1000 रुपये लागलं. बायकांना उठून बसलं म्हणजे महिन्यात त्यांना दिले 1500 रुपये. आणि नवऱ्याची जाणी जा बोलत. स्पष्ट बोलतोय. आणि ते समोर लाय बोलतोय, कॅमेरा समोर बोलतोय, चोरून बोलत नाही. मग आता कसं म्हणजे ह्यावेळेस निवडणुकीला मतदानच करायचं नाही, करणारच नाही. ठाम माझं मत आहे, करणारच नाही. आणि गावात तर कमीत कमी 30% तर मतदान मी करू देणार नाही. एवढी माझी जिद्द आहे. ही जरा चुकीच आहे. लोकशाहीचा आपण अपमान करतोय. अपमान होत नाही. आमचा अपमान झाला त्याला कोणी विचारलं का? कुठल्या सरकारने झाला तुमचा? आई शपथ, ट्रॅक्टरची मेहनत करायला गेलो 30 दर, बैलाची मेहनत करायला 30 दर. रातभर पाणी पाचतोय. साप चावला काय चावला आम्हाला कोणी विचार आलाय का? कुणी कुत्रे सुद्धा विचारत नाही. हे महत्वाचं आहे. आणि मी शेतकरी आहे म्हणून तळतळ बोलतोय. येऊन जर आमचं फुकट तुला नाही. आई झोली रातभर पाणी पाहिजे म्हणून आज पितोय. त्यांना दिवसा मी लाईट मागतोय, मला लाईट मिळाली का नाही मिळाली. माझा निवडणुकीला आम्ही मतदानच करणार नाही, कुठल्याच पार्टीला करणार नाही. ओके. नाव काय? माझं सौरभ तोरणे नाव आहे. गाव? गिरणी आपलं. आता इलेक्शन लागले, योग आहे, युवकांचा काय प्रश्न आहे? काय युवकांचा प्रश्न आहेत की आता काय काय चाललंय आपलं त्यांचं त्यांचं त्याला काय एवढं. तुम्हाला नोकरी आहे का? नोकरी नाही, मी ड्रायव्हरिंग व्यवसाय करतो. ड्रायव्हिंग म्हणजे तरकारी? हा, तरकारी.
काय आहे का व्यवस्थित आता युवकांचा प्रश्न गंभीर आहेत, नोकरी नाही. काय युवकांचा आता प्रश्न चालले, पण आता कसं सरकार काय काय करते आता त्याच्या हिशोबावर सगळे राहणार. कारण की आता नोकऱ्या नाही त्या कुठे काय नाही. आता फक्त काम धंदा करूनच आपलं पोट भरायचं, बाकी काय नाही करायचं. आता जिल्हा परिषद निवडणूक लागले की कोणाला मतदान मारायचं? काय आपलं गोपीशेठ आहेत की. गोपी शेटला. का हो गोपी शेट का? आपला नेताच आहे तो. पण आता लोक म्हणतात विद्यात आहे, तुम्ही म्हणताय गोपी शेट. नाही तसं कसं असते तेव्हा आम्ही एक निष्ठ आहे शेठ सोबत. किती वर्षापासून? लय बचपनपासून म्हणजे लहानपणापासून आम्ही एक निष्ठ आहे. शेटचं काय आवडतं, कसं आहे? म्हणजे त्यांचं जे काम आहे का नाही ती लय म्हणजे असं मोठ्या प्रमाणात चालू आहे ना आता. आणि त्यांनी काय पहिल्यापासून काम कधी करते ते? असं जनतेचं सगळं म्हणजे जे त्यांच्यापाशी जाईल ना त्यांचं व्यवस्थित काम सगळं लास्ट पर्यंत. व्यवस्थित म्हणजे कुठलं आहे का? तुमचं कुठलं काम? आमचं पण काम केलेलीच आहे ते, आता त्याला काय सगळी काम करतात. ह्यावेळेस काय आता कुणाला निवडून द्यायचं? काय गोपी चटणीस 007 नाव काय? अक्षय वळे. आई वळे. काय शिक्षण काय झालं? शिक्षण माझं कमी आहे, 4थी पास आहे. काय करता? उद्योग? 13 वर्ष बाहेर होतो, हा. आता सध्या गावात आहे. गावात आता आलाय तुम्ही, कसं आहे वातावरण? निवडणूक लागल्या. भाऊ म्हणतील तसं अध्यक्ष अक्षराज माने. शेराज माने. हा, ते त्याची ओळख अक्षराज माने म्हणजे आपल्या संपर्कात येतात, कुठेही काय नडलं अडलं काय असेल तर धावून येतात. अक्षराज माने भाजपचे नेते, त्यांचं काम आहे काय बघा? काम भरपूर आहे, भाऊचं बी काम आहे, शेठचं बी काम आहे. बऱ्यापैकी आमचं काम करतात. आणि मला आत्ता लय काय बोलत नाही मी, मागच्या महिन्यापूर्वीच दिसतंय तुम्हाला माझा ऍक्सिडेंट झाला आणि भाऊने मला बऱ्यापैकी सहकार्य केलं. भाऊमुळे मी आज जिवंत आहे, अध्यक्षामुळं. ह्यावेळेस माधवी काकी अध्यक्ष काय आणि माधविका काय एकच आहे. ते अध्यक्ष सांगतील त्याला मतदान. भाऊने सांगितलं हे दाब. ह्यावेळेस भाऊचं मत कमळाला म्हणजे तुमचं कमळाला. हो. नमस्कार. नाव काय आपलं? विकी बिरगळ, बिरगळवाडी गर्निंगे. आता कसं आहे वातावरण गिरगाडी घालणे गेला? आता सध्या तर काय 50-50 चालू आहे. वातावरण कसं व्हायला लागलंय, प्रत्येक पक्षामध्ये ताकद वेगवेगळ्या पद्धतीने लागायला लागलेत. आणि दोन्ही पण उमेदवार हे आपल्या जवळचेच आहेत. मोठे साहेबांचं पण आमच्यावर प्रेम, बर्माशेठ गोपीशेठचं पण प्रेम, आणि प्लस आमचे नेते वैभव दादा भाजपमध्ये असल्यामुळं आम्हाला कुठेही अडचणी बऱ्याच आल्यात. त्यामुळे आम्ही कुठेही पक्ष सोडून काम करणार नाही. आता विद्याताईंचं 6 महिन्यापासूनचं काम मोठं आहे. माधवी काकींचं पण ब्रह्माशेठ गोपीशेठच्या माध्यमातून काम आहे. लोक म्हणतात पुढून मतदान होणार. ह्या अशी परिस्थिती सध्या चालूच आहे दिसत्या. बऱ्यापैकी जास्त त्याचा विचार वेगवेगळे चालू आहेत. पण आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आणि वैभवदादाचा आणि सदाभाऊंचा आदेश त्यामध्ये कुठेही तडजोड नसणार हे 100% आणि भाजपचं आम्हाला नेत्याने सांगितलंय काम करायचं. त्यामुळे नेत्याला कुठेही अडचणी येऊ नये ह्यासाठी आम्ही भाजपचं काम करणार. पण घरणिकीमध्ये आणि बिरगाववाडीमध्ये धनगर समाज जास्त आहे. गोपीचंद पुरळकर म्हणलं तर धनगर समाज नेते. आता हे इथं कसं आहे मोडे साहेब, घरणिकीमध्ये शिवसेनेचा सरपंच आहे, वैभव पाटलांचा उपसरपंच आहे. त्यामुळे आमची पण ताकद त्या पद्धतीनं आहे. असं समजायचं नाही की शिवसेनेचा गट जास्त आहे आणि भाजपचा कमी आहे. त्यामुळे इथं उपसरपंच हा वैभवदादाचा असल्या कारणानं 100% आम्हाला विचारात घेतल्यामुळं केवळ भाजपला मतदान जास्त होईल एवढं नक्की. इथं 50-50 होतं, पण 10% का होईना भाजपला वाढणार. 60% होणार भाजपला आणि 40% शिवसेना. हे एकंदरीत शेवटपर्यंत हे असंच गणित राहील. माधवीताईंचं काय अलीकडच नेतृत्व हे झालंय. विद्याताईंनी प्रचंड कामं केलीत घरणिकी या गावामध्ये असं लोक सांगतात. बरोबर आहे, मोठे साहेबांचं विचार चांगले आहेत, कामं केले तर मॅडमने सगळं मान्य आहे. पण भाजपचं जे आता गोपीशेठच्या माध्यमातून असो किंवा वैभवदादांच्या माध्यमातून असो, हे आता सध्या भाजपचं वातावरण तसं आहे आणि कामं पण त्यांची पण आहेत. त्यामुळे एकंदरीत त्यांना असं बोलता येणार नाही की त्यांनीच केलंय म्हणून. मोठे मॅडम सक्रिय आहेत, आमच्या ते पाहुणेच आहेत आणि मोठे साहेबांचा आमचं वैयक्तिक संबंध आहेत. पण पक्षाशी बांधिलकी आम्ही असल्यामुळं आम्ही कोणाचं असं चुकीचं काम करणार नाही.